नागपूर विमानतळावर एका प्रवाशाच्या खिशात 2 जिवंत काडतुसं सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली। विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच ही बाब उघडकीस आली। माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी विमानतळावर पोहोचून आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे। इरफान खान नावाचा 40 वर्षीय व्यक्ती मुंबईला जाण्याकरता नागपूर विमानतळावर आला होता। सुरक्षा तपासणी दरम्यान CISF जवानांना त्याच्या खिशात 2 जिवंत काडतुसं आढळली। त्यानंतर लगेचच सोनेगाव पोलिसांना बाब कळवण्यात आली। पोलिसांनी इरफान खानला अटक करून पुढील चौकशी सुरू केली। प्राथमिक चौकशीत इरफाननं पोलिसांना सांगितलं की काही दिवसांपूर्वी तो कामठी कन्हान परिसरात गेला होता। तिथे त्याला हे 2 काडतुसं जमिनीवर पडलेले आढळले। त्यानं ते उचलले आणि खिशात ठेवले, परंतु त्याच्याकडे या काडतुसांसाठी कोणताही परवाना किंवा परवानगी पत्र नव्हतं। सध्या सोनेगाव पोलीस आरोपी विरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करत असून काडतुसं कुठून आली, यात काही गुन्हेगारी कट आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे। तर या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत अतिरिक्त दक्षता घेतली जात आहे।